किती दिवस झालं साधारण आपलं वय किती? माझं वय 65 वर्ष. किती सालापासून साधारण आपण या पर्जन्य मोजण्याचं काम करताय? 1978 पासून 14 पर्यंत. 2014 पर्यंत. 2014. शासनानं आतापर्यंत तुम्हाला किती रुपयापर्यंतचे मानधन दिले? मानधन आम्हाला 30 रुपये होते पूर्वी आणि बरं. पगार म्हणून पावती आमच्याकडे लिहून गेले ते. बर. आणि ती नंतर आम्ही केस घातली आहे हं. याच्यावर हं. कोर्टात जाणार होतो आम्ही. बरं. तोपर्यंत आम्हाला मानधन कमी केले. हं. मानधनावर ठेवलं आम्हाला 30 रुपये मानधन. 30 रुपये मानधन. होय. आता सध्या दाजीपूर पट्ट्यात मोठाचा पाऊस पडतोय. साधारण सरासरी वर्षाला 5,000 पेक्षा जास्त मिलीमीटर पाऊस पडतो. 7,000 रुपये पडलेला आहे. पण आता अशी परिस्थिती पाहता सध्या आपण हे काम करताय काय? आता नाही काम करत. आता त्या दृष्टीने आपली साहित्य बित्य काय आहे काय अजून? साहित्य आहे की माझ्याजवळ. आता वयोमानानुसार करत नाही काय? नाही आम्हाला सरकारने त्यांनी शासनाच्या लोकांनी सांगितलं करू नका म्हणून काम आता. हा. आम्ही ते ह्याला कॉन्ट्रॅक्टरची चालवायला दिले त्यांना हा. आणि ते आम्हाला रिपोर्ट करतील. मग या संदर्भात सरकारला आपली काय विनंती असणार? सरकारला काय आम्हाला काय ते थोडेफार मानून दिले पाहिजे होते आतापर्यंत आम्हाला 30 रुपये पगार देत होते. हा. पगारानंतर मानधन केलं. मानधनानंतर आम्हाला एकदम महिन्याला 1,000 रुपये द्यायचे ते. हा. म्हणजे 2 वर्ष दिले फक्त. बरं. त्याच्यानंतर बंदच आहे आता. आता घरी कोण कोण असते आपल्या? आता घरी आम्ही माझी बायको नी मुलं वगैरे? मुली 2 मुली होत्या त्यांचे लग्न झाले. बरं. आता जुन्या पद्धतीचं साहित्य आपल्याकडे असं आपण जतन करून ठेवले का? जतन करून ठेवलं. हा, हा. आणि या संदर्भात आता नवीन जे पर्जन्यमान मोजले जाते या संदर्भात शासनाला तुम्ही काय सांगाल? शासनाला काय सांगणार आता? हं. आता शासनानंच आमच्याकडनं काढून घेतलेलं आहे हे पर्जन्यमान तुम्ही करू नका आता. आम्हाला ते डायरेक्ट हे होते सॅटेलाईटवर कळते म्हणले ते म्हणून आम्ही बंद केलं ते. आमच्याकडनं साहित्य आहेच आमच्याकडे पूर्वीचं. म्हणजे पर्जन्य आपण जे नोंद घेत होतो आम्ही पूर्वी कागदपत्र काही नाही. यातली मशीन शिल्लक आहेत माझ्या. मशीन आहे बंद स्थितीत घड्याळ आहे माझ्या. घड्याळ ते काढून ठेवलं आहे आमच्याकडे. आणि पर्जन्य म्हणायचं मशीन आहे हे आहे मिलीमीटरची एक पट्टी आहे. आता आपण पाहिलं आहे की दाजीपूर येथील रघुनाथ पारकर यांनी गेली अनेक वर्ष पर्जन्यमान मोजण्याचं काम केलेलं आहे. आपण त्यांच्याशी बातचीत आता केलेलं आहे. राधानगरीहून दैनिक तरुण भारतसाठी महेश तिरवडे.